Standard 6 Subject Maths Chapter number 3 Integers Practice set 8 इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 3 पूर्णांक संख्या सराव संच 8 व्हिडिओ निर्मिती श्री अशोक जाधव सर माध्यमिक आश्रमशाळा वाखरी तालुका पंढरपूर. To subtract a number from another number is to add its opposite number to the other number. म्हणजेच एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. एक्झाम्पल पहा. 8 - -6 म्हणजे 8 या संख्येतून वजा 6 वजा करायचे आहे. म्हणजे ऋण 6 8मधून वजा करायचे. म्हणजे 8मधून ज्यावेळेला ही संख्या वजा करायची आहे त्यावेळेला त्याचा दुसरा अर्थ असा होतो की या 8मध्ये या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे. म्हणजेच हे 8 आला 8 जसं तसं ही संख्या ऋण 6 वजा करायची तर ऋण 6ची विरुद्ध संख्या धन 6 ती मिळवायची. 8 - -6 इज इक्वल टू 8 + 6. प्रॅक्टिस सेट 8 सराव संच 8. क्वेश्चन पहा. सबट्रॅक्ट द नंबर इन द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम and write the proper number in each empty box. उभ्या स्तंभातील संख्यामधून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. सारणी पहा. या कोपऱ्यामध्ये चिन्ह दिलेलं आहे ते वजा म्हणजेच हे मायनस साइन आहे. आणि मग अशा वेळेला या संख्येतून ही संख्या वजा करायची. 2 उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेत. पहिलं उदाहरण बघा. हे 3 आणि हे 6 या रखाण्यामध्ये 3 आणि 6ची वजाबाकी. 3 - 6. आता 3तून 6 वजा करायचं त्यावेळेला मग अशा आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नियम पाहिला की चिन्हाचा विचार न करता भिन्न चिन्ह असलेल्या संख्येची वजाबाकी करा. आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7 3 गेले 3. मोठी संख्या 6 आहे त्याला चिन्ह ऋण 3. या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला सोडून दिलं. या ठिकाणची संख्या 8 आणि या ठिकाणची संख्या आहे ऋण 5. त्यांची या कोपऱ्यातलं साईन या ठिकाणी दिलं मायनस. म्हणजे 8मध्ये ऋण 5ची संख्या ऋण 5 ही संख्या वजा करायची आहे. अशा वेळेला काय करायचं. हे 8 आणि या दोन्ही ऋण चिन्हाचा अर्थ धन करायचा. म्हणजे ही संख्या धन या संख्येत करून मिळवायची. 8 + 5 13 येईल. ओके. याच पद्धतीने बघूया आपण या ठिकाणी. हे 8 आणि हे ऋण चिन्ह देऊन 6. 8तनं 6 गेले 2. पुढं ऋण 3. यानंतर हे मधलं चिन्ह मायनस आणि हे 6. समान चिन्ह आहेत. बेरीज करा आणि समान चिन्ह. -3 - 6 मिळून झाले -9. त्यानंतर ऋण 2 आणि इथलं मायनस चिन्ह -6. समान चिन्ह बेरीज येईल आणि 6 आणि 2 8. समान चिन्ह ऋण. त्यानंतर इथले 3 आणि हे 9 यांची वजाबाकी. 3 - 9. तर भिन्न चिन्ह असताना काय करायचं असतं. वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 9तनं 3 गेले 6. मोठी संख्या 9 आहे तिचं चिन्ह ऋण. त्यानंतर हे 8 आणि हे 9 यांची वजाबाकी. 8 - 9 वरचाच नियम इथं येईल. 8 - 9 म्हणजेच भिन्न चिन्ह असताना वजाबाकी. 9तनं 8 गेले 1. मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण 1. त्यानंतर इथले ऋण 3. त्यानंतर हे चिन्ह मायनस आणि हे 9. समान चिन्ह बेरीज. 9 3 12 आणि चिन्ह जे आहे ते ऋण 12 म्हणजेच -12. इथं ऋण 2. इथलं चिन्ह कोपऱ्यातलं इथं येईल आणि हे 9. दोन्ही संख्यांना समान चिन्ह दिसत आहेत. बेरीज करा आणि जे चिन्ह आहे तेच ऋण 11. त्यानंतर हे 3 आणि ऋण 4. हे 3 ऋण म्हणजेच हे मायनस किंवा वजा आणि हे ऋण चिन्ह ह्याची विरुद्ध संख्या धन येईल. म्हणजेच 3 + 4 करून 7 बेरीज येईल. त्यानंतर 8 आणि हे चिन्ह 8. त्यानंतर वजा ऋण 4. हे दोन्ही चिन्ह ज्यावेळेला असे समान येतं त्यावेळेला ते बेरीज करायचे. 8 आणि 4 12 आणि बेरीजेचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर इथले ऋण 3 ऋण 3. त्यानंतर इथलं चिन्ह वजा आणि हे ऋण 4. इथं पहा ऋण 3. हे दोन्ही ऋण धन येतात म्हणजे भिन्न चिन्ह तयार होतात. 4 - 3 केलं तर त्याचं उत्तर 1 येईल. आणि मोठी संख्या 4 आहे ती धन झाली म्हणून उत्तराला धनचिन्ह.
त्यानंतर इथं कसं येईल, हे ऋण 2, इथलं चिन्ह वजा आणि हे चिन्ह ऋण 4. म्हणजेच वरच्याच गणिताप्रमाणे येईल. हे ऋण चिन्ह जसंच तसं ऋण 2 हे वजा वजा अधिक 4, 4 आणि हे 2 भिन्न चिन्ह असणाऱ्या संख्या होतात. 4त 2 गेले, 2 राहिले. मोठी संख्या 4 ते धन होते आणि म्हणून उत्तराला धनचिन्ह. इथं पहा 3, इथलं चिन्ह वजा, इथलं चिन्ह ऋण आणि 5. हे ऋण ऋण धन समजायचं. 3 मायनस मायनस प्लस म्हणजे 3 प्लस 5 8. त्यानंतर इथं पहा हे ऋण 3, त्यानंतर हे चिन्ह आणि इथलं ऋण 5. हे मायनस मायनस प्लस समजायचं म्हणजे हे -3 आणि हे +5 भिन्न चिन्ह आहेत. 5त 3 गेले, 2 मोठी संख्या 5 आहे, ती चिन्ह धन येते म्हणून उत्तराला धनचिन्ह. त्यानंतर इथले ऋण 2 हे साईन जसंच तसं आणि इथले ऋण 5. हे पहिलं चिन्ह नाही बदलायचं. पुढचे 2 चिन्ह जे ऋण ऋण दिसत आहेत म्हणजे मायनस मायनस प्लस करायचं म्हणजे +5 आणि हे -2 भिन्न चिन्ह आहे तर वजा बाकी. 5त 2 गेले, 3 मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस येईल, हे चिन्ह प्लस होईल. त्यानंतर या ठिकाणी पहा हे 3 - 0, 3 - 0 3, इथं 8 - 0 8. त्यानंतर इथं -3, इथलं चिन्ह -0 येणार उत्तर हे -3 राहील. त्यानंतर -2 आणि हे चिन्ह आणि 0 म्हणजे -2 -0 इज इक्वल टू ती संख्या राहील -2. विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंत मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेली आहेत उदाहरणं. या कॉलममधली म्हणजे +7 -8 -3 ची उदाहरणं पुढच्या या कॉलममध्ये तुम्ही सॉल्व्ह करा.